तुम्हाला माहित आहे का की उन्हाळ्यामध्ये वजन कमी करणं हे सोपं जातं, कारण की शरीरात काही नैसर्गिक बदल घडत असतात. त्यामध्ये नंबर एक आहे की जास्त घाम येणे. ज्यावेळेस शरीरामध्ये जास्त घाम येतो त्यावेळेस बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी जास्त एनर्जी यूज करते, त्यामुळे ते थोडंसं हेल्पफुल जातं. त्यानंतर सेकंड आहे की ॲपेटाईट हा कमी होतो. उन्हाळ्यामुळे आपल्याला कमी भूक लागते, त्यामुळे आपण हेवी आणि ऑइली फूड्स हे कमी खातो आणि लाईट आणि हेल्दी फूड्स आपण जास्त खातो. त्यानंतर नंबर तीन आहे की आपलं हायड्रेशन वाढतं. आपण उन्हाळ्यामध्ये जास्त पाणी, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी या गोष्टी पितो आणि आपलं हायड्रेशन हे आपोआप वाढलेलं असतं. नंबर चार, ऍक्टिव्हिटी वाढते. सकाळी उन्हाळ्यामुळं सकाळी वॉकिंगची, योगाची, वर्कआउटची सवय ही जास्त फास्ट लागते. जास्त फिजिकल ऍक्टिव्हिटी, जास्त फॅट बर्न. फक्त घाम आला म्हणून फॅट लॉस होत नसतो. तो योग्य डाएट, हायड्रेशन आणि वर्कआउट आणि जी डेली रुटीन आहे ती जर सुरळीत पद्धतीने हँडल केली तर आपला फॅट लॉस हा समरमध्ये अदर सीझनच्या तुलनेमध्ये जास्त फास्ट होतो. तर अशाच काही व्हिडिओ पाहायचे असतील तर आम्हाला फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक करा.